नमस्कार मैत्रिणींनो, प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या खास माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या पाळीत येणारा रक्तस्राव हा नॉर्मल आहे की नाही हे आपण खरंच ओळखतो का बरं? कारण काही वेळा पाळी 2-3 दिवसातच संपते, काही वेळा ती 7 दिवस चालते। कुणाचा रक्तस्राव खूप जास्त होतो तर कुणाला खूपच कमी होतो। आणि मग अशा वेळी मनात प्रश्न पडतो की सगळं खरंच सामान्य आहे का, म्हणजेच नॉर्मल आहे का, आपली पाळी नॉर्मल आहे का? तुम्हाला माहिती आहे का की जगभरातील लाखो महिला जास्त रक्तस्राव किंवा मग कमी रक्तस्राव याकडे दुर्लक्ष करतात आणि ह्याच दुर्लक्षामुळे पुढे खूप मोठमोठे आजार आपल्याला होतात। अशक्तपणा, हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे त्या संबंधित समस्या आणि कधी-कधी तर गर्भधारणेशी संबंधित अडचणीही निर्माण होऊ शकतात। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण आपण यात जाणून घेणार आहोत की नेमकी पाळी किती दिवस चालली तर नॉर्मल म्हणायचं, त्याचबरोबर किती प्रमाणात रक्तस्राव आपल्या पाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला होणं योग्य आहे। मग आपल्याला जो रक्तस्राव होतोय तो जास्त किंवा कमी झाल्यास त्यामागची कारणं काय बरं असू शकतात, हे सगळं आणि यामध्ये अजून सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट ती म्हणजे अशा वेळी कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येतात आणि डॉक्टरांचा सल्ला नेमकं कधी घ्यायचा। कारण आजकाल डॉक्टरांकडे जाणं म्हणजे पाण्यासारखे पैसे डॉक्टरांना देणे, त्यामुळे काही घरगुती उपायांवर जर हे ठीक होऊ शकत असेल तर तेही आपण पाहूया। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या मुलींसाठी, तुमच्यासाठी, बहिणींसाठी आणि प्रत्येक त्या स्त्रीसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। मग चला, अजिबात वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। मंडळी, सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जो की तुम्हा सर्वांनाच माहिती की मासिक पाळी म्हणजे नेमकं काय असतं। तर स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला गर्भाशयात नवीन अस्तर तयार होतं। गर्भधारणा न झाल्यास हे अस्तर शरीराबाहेर टाकलं जातं आणि त्यालाच पाळी म्हणजेच मेन्स्ट्रुएशन असं म्हटलं जातं। ही प्रक्रिया नियमित 21 ते 35 दिवसांनी घडते। म्हणजेच काही महिलांना 21 दिवसानंतर पाळी येते, कुणाला 22 दिवसानंतर, कुणाला 28, 29, कुणाला 30 दिवसानंतर, कुणाला 35 दिवसानंतर पाळी येते। ही रेग्युलर सायकल मानली जाते। म्हणजे 21 ते 35 या कालावधीत तुम्हाला कधीही पाळी येत असेल तर ती नॉर्मल सायकल आहे। आता पाळीत किती दिवस रक्तस्राव होणं हे नॉर्मल आहे? तर सामान्यतः 3 ते 7 दिवसांपर्यंत रक्तस्राव होतो। पहिल्या 2 दिवसात रक्तस्राव जास्त, नंतर तो हळूहळू कमी होतो। मग 7 दिवसापेक्षा जास्त चालली तर ती सायकल ॲबनॉर्मल असते। म्हणजेच जर तुमचा रक्तस्राव हा पाळीमध्ये 7 दिवसाच्या नंतरही चालूच असेल तर काहीतरी ॲबनॉर्मल तुमच्या आतमध्ये घडते हे तुम्ही पाहायला हवं। आता पाळीमध्ये किती रक्तस्राव योग्य मानला जातो, म्हणजे किती रक्तस्राव झाला तर तो योग्य आहे असं मानायचं, तर सरासरी 30 ते 80 मिली म्हणजे 3-4 चमचे रक्तस्राव एवढा झाला पाहिजे। म्हणजे साधारण 3 ते 5 सॅनिटरी पॅड्स दररोज बदलावे लागतील इतकं। आता 1 तासात पॅड पूर्ण भिजत असेल तर हे हेवी ब्लिडिंग आपण म्हणूया। आणि मैत्रिणींनो, जर मोठे क्लॉट्स वारंवार जर येत असतील तुमच्या पाळीमध्ये तर तेही ॲबनॉर्मल मानलं जातं। कारण साधारणतः जेव्हाही आपल्याला गर्भ राहतो आणि तो खाली होतो तेव्हाच क्लॉटिंग होते। नॉर्मल पिरियड्समध्ये क्लॉट्स अगदी छोटे छोटे आणि थोडेसेच असतात। आता जास्त रक्तस्राव होण्याची कारणं नेमकी कुठली? तर हार्मोनल इम्बॅलन्स, PCOS, थायरॉइड किंवा मग गर्भाशयात गाठ असणं, फायब्रॉइड्स असणं किंवा मग कॉपर टी किंवा काही औषधं आपण जर घेत असू ते, किंवा स्ट्रेस व लाईफस्टाईलची कारणं, रक्तातील क्लॉटिंग प्रॉब्लेम, असे खूप सारे
काहीही, पण हे जे मी आता सांगितले ते बेसिक प्रॉब्लेम आहेत. यामुळे तुमच्या पाळीमध्ये फार जास्त प्रमाणात रक्तस्राव तुम्हाला होऊ शकतो पाळी दरम्यान. म्हणजे 7व्या दिवसापर्यंत फारच कमी महिलांना 7 दिवसापर्यंत रक्तस्राव होतो. साधारणतः 5 दिवस रक्तस्राव होतो. आता कमी रक्तस्राव होण्यामागं काय कारण असतात? काही महिलांना खूप कमी रक्तस्राव होतो. तर कमी पोषण, अल्प आहार, खूप कमी आहार घेतात त्या, किंवा मग जास्त व्यायाम करतात, क्रॅश डाएट, खूपच क्रॅश डाएट म्हणजे काहीच खायचं नाही, हार्मोनल असंतुलन, हार्मोनल इम्बॅलन्स होणं, किंवा मग जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल, तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणात रोजच ताणतणाव असेल, स्ट्रेस असेल, तर त्यामुळेही तुम्हाला पाळीमध्ये खूप कमी रक्तस्राव, म्हणजे अगदी 1-2 दिवसच रक्तस्राव होईल, किंवा मग 5ही दिवस होईल, पण अगदी एक थेंबच येईल, असा रक्तस्राव होऊ शकतो. आता पाळीशी संबंधित लक्षणं जी धोक्याची घंटा आहेत. तर पाळी 7 दिवसापेक्षा जास्त टिकणं, म्हणजे 7 दिवसांनंतरही अंगावरून जात असेल तर ते धोक्याचं लक्षण आहे. 1 तासात पॅड पूर्ण भिजणं, म्हणजे पॅड बदलला की 1च तासात तो पूर्ण भरून जाणं. त्याचबरोबर मोठमोठे क्लॉट्स येणं, पाळीसोबत डोकेदुखी, चक्कर येणं, अशक्तपणा, पाळी खूपच कमी होऊन फक्त 1 दिवस टिकणं, अशी लक्षणं जर तुम्हाला दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला, चांगल्या गायनॅकचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. कारण हे अजिबातच नॉर्मल नाहीये. ही सगळी लक्षणं ॲबनॉर्मल आहेत. म्हणजे तुमच्या शरीरात, तुमच्या गर्भाशयात नक्कीच काहीतरी बिघडलेलं आहे, हे ह्याचं कारण असू शकतं. आता पाळी नॉर्मल ठेवण्यासाठी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करू शकतो की ज्याने आपली पाळी नॉर्मल राहील? तर संतुलित आहार, लोहयुक्त अन्न जसं की पालक, बीट, डाळी, खजूर, हे सगळं तुमच्या आहारात असायला हवं. त्याचबरोबर तुम्ही दिवसभरात पुरेसं पाणी, म्हणजे किमान 8 ते 10 म्हणजे 2.5 ते 3 लिटर पाणी तुम्ही सरासरी प्यायलाच हवं. नियमित झोप, किमान 7 ते 8 तासांची झोप तुम्हाला रोज मिळायला हवी. योगासनं, सूर्यनमस्कार, भुजंगासन, बटरफ्लाय पोज असं तुम्ही योगासनं करायला हवीत. मेडिटेशन करायला हवं. दररोज किमान 30 मिनिटं तुम्ही थोडा तरी शरीराचा व्यायाम करायलाच हवा. ह्या तुमच्या सवयीने तुमची पाळी नियमित राहू शकते. तुमचा रक्तस्रावही व्यवस्थित राहू शकतो. आता हे तर बिघडलेलंच आहे. मग त्यावर घरगुती उपाय काय करावे? तर हळदीचं दूध घ्यायचं रात्री झोपताना, त्यामुळे रक्तशुद्धी व तुमचे हार्मोन्स बॅलन्स होतात. किंवा मग रात्रभर पाण्यात मेथीदाणे भिजवून ठेवायचे आणि ते प्यायचे. सकाळी ते पाणी प्यायचं. त्यानं पोटदुखी कमी होते व रक्तस्राव आपला नियंत्रणात येतो. जास्त होत असेल तर कमी होतो. गूळ व तीळ ह्यामुळे तुमचा रक्तस्राव वाढतो. आलं आणि हळदीचा काढा हे जर तुम्ही घेतलं तर पाळीत जर तुम्हाला वेदना होत असतील तर त्या कमी होतात. त्याचबरोबर पपई व अननस, जर तुम्ही पपई किंवा अननस खाल्ली तर पाळी दरम्यान जो तुमचा ब्लड फ्लो होतो, कुणाचा कमी कुणाचा जास्त, तर तो ब्लड फ्लो नॉर्मल होण्यासाठी मदत होते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून, हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. कारण मला कळेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय. तर पाळी हा एक नैसर्गिक चक्र आहे. त्यात बदल झाले तरी तो शरीराचा सिग्नल असतो, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा, आता खूप जास्त रक्तस्राव किंवा खूप कमी रक्तस्राव किंवा पाळी 7 दिवसांपेक्षा जास्त टिकणं किंवा शरीर अशक्त होणं, ही दुर्लक्ष करण्यासारखी लक्षणं अजिबात नाहीयेत. आणि विशेष करून महिलांना आपल्या स्वतःच्या आजारावर दुर्लक्ष करण्याची फार सवय असते. तर पाळी रिलेटेड तरी संबंधी तुम्ही किमान दुर्लक्ष करू नका. मैत्रिणींनो, शरीर जेव्हा आवाज देतं तेव्हा तो ऐकला पाहिजे. आपण योग्य आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य याची काळजी घेतली तर मासिक पाळी आरोग्यपूर्ण आणि नॉर्मल राहते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. कुठल्या विषयावर तुम्हाला नवीन व्हिडिओ हवा आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, खास करून मैत्रिणींबरोबर आणि तिशीच्या महिलांबरोबर जरूर शेअर करा.
आणखी अशा उपयुक्त माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला म्हणजेच प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईबही जरूर करा। तोपर्यंत हेल्दी रहा। धन्यवाद।